नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण आजच्या व्हिडिओमध्ये मुख्यतः फ्लूइड मेकॅनिक्स आणि सॉम यांची आपण डिटेल 2011 पेपर, 2013चा पेपर आणि 2017चा पेपर याचे ॲनालिसिस करणार आहोत. यामध्ये आपल्याला माहिती आहे की 2011, 13 आणि 17ला मेन्स झाली होती. 2013ला फक्त मेन्सच एक्झाम झाली होती आणि प्री एक्झाम्स इथं झाली नव्हती, कंडक्ट झाली नव्हती. 11 आणि 17ला मेन्स आणि प्री दोन्ही एक्झाम्स झाल्या होत्या. तर याच्यामध्ये मी कालच्याच एका व्हिडिओमध्ये थोडीशी ॲनालिसिस केली आहे डिटेल. सब्जेक्टचं वेटेज आपण डिस्कस केलं आहे. AMUA RTO मेन्सचं आपल्याला माहिती आहे की हा पूर्ण याच्यामध्ये 150 क्वेश्चन्स असतात आणि ते 150 क्वेश्चन्स कसे डिवाइड असतात तर याच्यामध्ये 150 क्वेश्चन्स त्यामधले 120 क्वेश्चन्स सेक्शन ए मध्ये असतात आणि उरलेले 30 क्वेश्चन्स हे सेक्शन बी मध्ये किंवा त्याला ऑप्शन असतो आपल्याला सेक्शन सी यामध्ये असतात. म्हणून 150 क्वेश्चन्स, प्रत्येकी क्वेश्चन्स 2 मार्क्सचे, अशा प्रकारे हा पेपर बनतो 300 मार्क्सचा. सो यामध्ये आपण बघितलं होतं की कालच्या एका व्हिडिओमध्ये मी डिस्कस केलं होतं की सेक्शन ए मध्ये हेवी वेटेज टॉपिक्स आहेत आपल्याकडं. मेकॅनिकल टेक्नॉलॉजी, थेरी ऑफ मशीन्स आहे, हायड्रॉलिक्स म्हणजे फ्लूइड मेकॅनिक्स, थर्मल इंजिनिअरिंग. आणि नंतर बघितलंच तर आपण स्ट्रेंथ ऑफ मटेरियल 15 क्वेश्चन्स 30 मार्क्स, ऑटोमोबाईल इंजिन्स म्हणजे IC इंजिन्स 15 क्वेश्चन्स 30 मार्क्स. नंतर आहे इंडस्ट्रियल इलेक्ट्रॉनिक्स 10 क्वेश्चन्स 30 मार्क्स. आणि यामध्ये आपण काल डिस्कस केलं होतं की याच्यामध्ये आपल्याला फ्रेम होतात 120 क्वेश्चन्स हे 240 मार्क्ससाठी. आणि मी नंतर हे विसरलो होतो सेक्शन बी आणि सेक्शन सीचं वेटेज सांगण्यासाठी, तर मी आज कव्हर करतो तो पॉईंट. त्याच्यामध्ये आपण बघतो की सेक्शन बी ला ऑप्शन आहे आपल्याकडे सेक्शन सी. त्यामध्ये मुख्यतः आता बोलल्याप्रमाणे इथं 30 क्वेश्चन्स आहेत 60 मार्क्ससाठीचे. याच्यामध्ये हायड्रॉलिक मशीन्स, रेफ्रिजरेशन, एअर कंडिशनिंग आणि इंडस्ट्रियल इंजिनिअरिंग हा लिमिटेड सिलेबस आहे. तुम्हाला सिलेबस रेफर करायचा आहे आणि मी त्याच्यावरती व्हिडिओ बनवणार आहे की तुम्हाला एक्झॅक्टली काय करायचं आहे, एक्झॅक्टली याच्यामध्ये सुद्धा काय करायचं अभ्यास. तसंच ऑटोमोबाईल सिस्टम्स, व्हेकल मेंटेनन्स आणि ट्रान्सपोर्ट मॅनेजमेंट सेक्शन सी, त्याचप्रमाणे 30 क्वेश्चन्स 60 मार्क्ससाठीचे. एक्झॅक्टली करायचं काय आपल्याला याच्यामध्ये, त्यामध्येच पहिला पेपर घेतोय आपण. आता असा पहिला पेपर मी आपल्या ऑर्डरप्रमाणे घेतला आहे आम्ही. स्ट्रेंथ ऑफ मटेरियल आहे. स्ट्रेंथ ऑफ मटेरियलचा 2011, 13 आणि 17 याच्यामधला जर सिलेबस आपण बघितला तर सिलेबस आहे या टाईपमध्ये. स्ट्रेस आणि स्ट्रेन आहे, इलेक्ट्रिक कॉन्स्टंट अँड थर्मल स्ट्रेस आहे, स्ट्रेन एनर्जी आहे, शेअरिंग फोर्स आहे, बेंडिंग मोमेंट आहे, मोमेंट ऑफ इनर्शिया, प्रिन्सिपल प्लेन्स अँड स्ट्रेसेस आहेत, स्लोप अँड डिफ्लेक्शन आहे याच्यामध्ये, डायरेक्ट अँड बेंडिंग स्ट्रेसेस आहेत, कॉलम्स आहेत, टॉर्शन आहे, थिन सिलेंडर्स आहेत आणि थेरीज ऑफ फेल्युअर आहे. थेरीज ऑफ फेल्युअर जरी हा एक्झाम सिलेबसमध्ये मेन्शन नसेल केला, बट हा थेरीज ऑफ फेल्युअर विषयी सुद्धा क्वेश्चन्स आहेत. मी हा ॲडिशनली इथं मेन्शन केला आहे आणि बाकीचे वरचे ऑलमोस्ट सगळेच पॉईंट्स सिलेबसमध्ये मेन्शन केले आहेत. फक्त हा पॉईंट इलेक्ट्रिक कॉन्स्टंटचा आणि थेरीज ऑफ फेल्युअरचा हा पॉईंट मेन्शन नाही केला आहे, तर हा मी मेन्शन केला आहे कारण यावरती ही क्वेश्चन्स विचारले गेले आहेत. आता हे स्ट्रेस आणि स्ट्रेनमध्ये बघतोय आपण की प्रत्येक वर्षीच याच्यावरती क्वेश्चन्स आहेत. इथंही क्वेश्चन्स 100% येणारच आहे. याच्यामध्ये करायचं काय बरं एक्झॅक्टली आपल्याला, तर याच्यामध्ये काही स्ट्रेंथ ऑफ मटेरियलचे अझम्पशन्स असतील, नंतर स्ट्रेसचा कन्सेप्ट असतो, स्ट्रेनचा कन्सेप्ट असतो, स्ट्रेसचे टाईप्स असतील, स्ट्रेनचे वेगवेगळे टाईप्स असतील, पुन्हा याच्यामध्ये स्ट्रेस स्ट्रेन डायग्राम्स असतील, वेगवेगळ्या मटेरियलच्या डक्टाईल असेल, ब्रिटल मटेरियल असेल, यांच्या ह्या वेगवेगळ्या डायग्राम्स याच्यामध्ये आपल्याला सगळ्या याचा अभ्यास करायचा आहे. टेन्शन टेस्ट किंवा कम्प्रेशन टेस्ट आपल्याला माहिती असायला हवी यामध्ये. नंतर इलेक्ट्रिक कॉन्स्टंट थर्मल स्ट्रेसेस, तर मी बोलतो इलेक्ट्रिक कॉन्स्टंट विषयी. इलेक्ट्रिक कॉन्स्टंट काय असतात, ई, जी, म्यू, के असे काही 4 महत्त्वाचे इलेक्ट्रिक कॉन्स्टंट्स आहेत. याचा प्रत्येकाचा अभ्यास करायचा आहे. मटेरियलसाठी किती व्हॅल्यू असते, ईची, जीची, केची, म्यूची माहिती पाहिजे आपल्याला, यांच्यामधले रिलेशन्स माहिती पाहिजेत आपल्याला. सो या टाईपमध्ये इलेक्ट्रिक कॉन्स्टंट्स. नंतर आहे थर्मल स्ट्रेस. बघा, थर्मल स्ट्रेस आणि थर्मल स्ट्रेस म्हणजे टेम्परेचर वाढीमुळे किंवा टेम्परेचर कमी झाल्यामुळं जो मटेरियलमध्ये एक वेगळा स्ट्रेस आणि स्ट्रेन तयार होत असतो, याविषयी आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. आणि वेगवेगळ्या कंडिशन्सला ज्यावेळेस बार फिक्स असतो, फ्री असतो, अशा वेगवेगळ्या केसेसमध्ये आपल्याला हा थर्मल स्ट्रेसची व्हॅल्यू काय असते, थर्मल स्ट्रेसेसचे फॉर्म्युले हे आपल्याला इथं स्टडी करावं लागणार आहे. नंतर स्ट्रेन एनर्जीमध्ये की स्ट्रेन एनर्जीचा कन्सेप्ट काय असतो आणि त्यामध्येही सुद्धा स्ट्रेन एनर्जीमध्ये कुठले कुठले वेगवेगळे टाईप्स आहेत. स्ट्रेन एनर्जी काय असते, रेझिलन्स काय असतो, प्रूफ रेझिलन्स काय असतो, याच्यामध्ये टफनेस काय असतो, मॉड्युलस ऑफ टफनेस काय असतो, किंवा याच केसेसमध्ये आपल्याला मेकॅनिकल प्रॉपर्टीज सुद्धा आपल्याला स्टडी करायच्या आहेत. बघा, मेकॅनिकल प्रॉपर्टीज मटेरियलच्या इलेस्टिसिटी माहिती आपल्याला, प्लास्टिसिटी माहिती आपल्याला, किंवा याच्यामध्ये टफनेस काय असतो किंवा हार्डनेस काय असतो, ब्रिटलनेस काय असतो, ह्या सगळ्याच मेकॅनिकल प्रॉपर्टीज, मेकॅनिकल स्ट्रेंथ आपल्याला इथं स्टडी करायच्या आहेत. नंतर आहे शिअरिंग फोर्स.
आता शेअरिंग स्ट्रेस काय असतो, शेअरिंग फोर्स काय असतो, त्यांनी वेगवेगळ्या टाईपच्या शेअरिंग स्ट्रेसेसच्या डायग्राम्स कशा असतात, पॅराबोलिक व्हेरिएशन असेल किंवा एक्झाम्पल या टाईपचं जर बीम असेल तर शेअरिंग स्ट्रेसचं व्हेरिएशन कसं असतं, वेगवेगळ्या शेअरिंग फोर्सेसची रिलेशन्स आपल्याला ट्रायंग्युलर क्रॉस सेक्शनच्या बीमसाठी महत्त्वाचं आहे, नंतर रेक्टँग्युलर क्रॉस सेक्शनच्या बीमसाठी महत्त्वाचं आहे, आपल्याला सर्क्युलर क्रॉस सेक्शनच्या बीमसाठी हे शेअरिंग स्ट्रेसेसचे रिलेशन्स आपल्यासाठी महत्त्वाचे आहेत. तर या टाईपमध्ये एक्झाम्पल टी क्रॉस सेक्शन असेल तर शेअरिंग स्ट्रेसेस काय असतात, कशा असतात, याविषयी आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे यामध्ये. नंतर बेंडिंग मोमेंट. आता बेंडिंग मोमेंट म्हणलं कीच मोमेंट फोर्स इंटू हे डिस्टन्स असणार आहे, हे मोमेंट अप्लाय झाल्यामुळं याच्यामुळं खरं तर बघितलं तर हे बेंडिंग मोमेंटचा जो पॉईंट आहे तो पॉईंट तर पुढे डिस्कस करायचा आपल्याला, बेंडिंग मोमेंट आणि याच्यामध्ये डायरेक्ट आणि बेंडिंग स्ट्रेसेस हे डिस्कस करायचं आहे. खरं तर बेंडिंग म्हणजेच डायरेक्टली आपल्या बेंडिंगमध्ये न्यूट्रल ॲक्सिस काय असतो, खालचे फायबर्स वरचे फायबर्स आणि त्यामध्ये असलेलं मोठं ही बेंडिंगचं इक्वेशन आणि त्याची ॲनालिसिस बघायची आपल्याला एक्झॅक्टली यामध्ये या 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 पॉईंटमध्ये. नंतर आहे मोमेंट ऑफ इनर्शिया. मोमेंट ऑफ इनर्शिया आय क्रॉस सेक्शनचा किंवा रेक्टँग्युलर क्रॉस सेक्शनचा किंवा स्क्वेअर क्रॉस सेक्शनचा हा मोमेंट ऑफ इनर्शिया आपला हे प्रत्येक क्रॉस सेक्शनचा ऑलमोस्ट माहिती असणं आवश्यक आहे. प्रिन्सिपल प्लेन्स अँड प्रिन्सिपल स्ट्रेसेस. आता प्रिन्सिपल प्रेसेस काय स्ट्रेसेस काय असतात, सिग्मा 1 सिग्मा 2 सिग्मा 3 सिग्मा 4 या टाईपमध्ये त्याचे रिलेशन्स आणि वेगवेगळे प्रिन्सिपल प्लेन्स काय काय असतात आणि त्याच्या प्रॉपर्टीज आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे बघा या. आणि स्लोप अँड डिफ्लेक्शन्स आपल्याला माहिती, जर एखादा जर बीम असेल त्याला जर आपण वरच्या साईडने जर फोर्स एक्झर्ट केला तर त्याच्यामध्ये डिफ्लेक्शन होऊन येतं. मग स्लोपच्या व्हॅल्यूज काय असतील, स्टँडर्ड स्लोपच्या व्हॅल्यूज आपल्याला हे माहिती असणं आवश्यक आहे. मी पुढे हे तुम्हाला डिस्कस करणारच आहे. नंतर आहे इथं कॉलम्स. कॉलम्समध्ये माहिती आपल्याला या टाईपचं हे स्ट्रक्चर असतं, पूर्णपणे कम्प्रेसिव्ह लोड बिअर करत असतं हे कॉलम्स. आणि कॉलम्समध्ये असलेला हा युलरचा फॉर्म्युला, युलरच्या वेगवेगळ्या कंडिशन्स, दोन्ही एक्झाम्पल कॉलमचे दोन्ही एंड फ्री आहेत, फिक्स्ड आहेत. या टाईपमध्ये हे क्वेश्चन्स तुम्हाला दिसतात ती या टाईपमध्ये विचारले गेले आहेत. टॉर्शनमध्ये सुद्धा माहिती आपल्याला की एक्झाम्पल एखादा जर रॉड जर अंडर टॉर्शन असेल, अंडर ट्विस्टिंग मोमेंट असेल तर त्यामध्ये टॉर्शनचं इक्वेशन्स आणि टॉर्शनच्या वेगवेगळ्या कंडिशन्स त्या माहिती असणं आवश्यक आहे. नंतर थिन सिलेंडरमध्येही त्याच टाईपमध्ये क्वेश्चन्स विचारले जातात. तर ह्या थिन सिलेंडरविषयी थोडक्यात माहिती असणं आवश्यक आहे. त्याच्यामध्ये हुप स्ट्रेसेस कुठले असतात, लॉन्जिट्युडनल स्ट्रेसेस कुठले असतात, त्यांचे रिलेशन्स काय असतात, त्यामध्ये हुप स्ट्रेन, लॉन्जिट्युडनल स्ट्रेन आणि त्यांचे रिलेशन्स अगेन. आणि त्याच टाईपमध्ये थोडीशी याची प्रिन्सिपल स्ट्रेसेसची अनालिसिस आपल्याला इथं माहिती असणं आवश्यक आहे. थेरीज ऑफ फेल्युअर थोडासा किचकट पॉईंट आहे, हाही मी कव्हर करणारच आहे. थेरीज ऑफ फेल्युअरमध्ये आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे की कुठल्या वेगवेगळ्या टाईपच्या 5 महत्त्वाच्या थेरीज आहेत आणि 5 महत्त्वाच्या थेरीजमध्ये क्वेश्चन्स विचारले जातात. तर याच्यामध्ये एक्झाम्पल जर सांगायचं असेल तर मॅक्झिमम प्रिन्सिपल स्ट्रेस थेरी असते किंवा मॅक्झिमम शिअर स्ट्रेस थेरी असते किंवा मॅक्झिमम डिस्टॉर्शन एनर्जी असेल. या टाईपच्या थेरीज आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. यामध्येही त्या थेरीच्या वेगवेगळ्या डायग्राम्स कशा असतात, कुठली थेरी कुठल्या मटेरियलला अवेलेबल असते आणि याच्यामध्ये या थेरीचे इक्वेशन्स आणि नंतर त्यामध्ये फॅक्टर ऑफ सेफ्टी या टाईपमध्ये हे सगळे पॉईंट्स आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. चला, हे झालं स्ट्रेंथ ऑफ मटेरियलचं थोडक्याविषयीची ॲनालिसिस. तशीच मी ॲनालिसिस आपण बघूया फ्लूइड मेकॅनिक्सची ॲनालिसिस एक्झॅक्टली करायचं आहे काय आणि सिलेबस काय आहे आपल्याला. 11, 13 आणि 17 20 क्वेश्चन्स आहेत प्रत्येकी वर्षाला. 40 मार्क्ससाठी विचारला गेला आहे हा पॉईंट आणि त्याच टाईपमध्ये 2020लाही त्याच टाईपमध्ये असणार याचं वेटेज. यामध्ये सिलेबस मेन्शन काय केलं आपल्याला, फ्लुइड्स अँड देअर प्रॉपर्टीज, सरफेस टेन्शन, फ्लूइड प्रेशर अँड मेजरमेंट, हायड्रोस्टॅटिक पास्कल्स प्रेशर लॉ, फ्लूइड फ्लो, वेलॉसिटी मेजरमेंट मेन्शन केलेल्या सिलेबसमध्ये सांगतोय मी तुम्हाला हा. नंतर बर्नौलीज इक्वेशन मेन्शन केलंय, नंतर लॅमिनार फ्लो, टर्ब्युलंट फ्लो आणि नंतर पुढे मेन्शन केलंय हे बॉन्ड लेअर थेरी. मी ॲडिशनली याच्यामध्ये पॉईंट्स टाकलेत बघा. याच्यामध्ये फ्लूइड कायनॅमॅटिक्स, फ्लूइड डायनॅमिक्स मी मेन्शन केले याच्यामध्ये, फ्लो थ्रू पाईप्स आणि नंतर डायमेन्शनलनेस नंबर्स किंवा डायमेन्शनल ॲनालिसिस हे मी मेन्शन केलं आहे. यामध्ये करायचं आहे काय आपल्याला एक्झॅक्टली, यामध्ये जो तुमच्यासमोर वेटेज आहेच आहे आणि ही PDF मी टेलिग्राम चॅनलवरती एक्झाम स्टडी 1 वरती पोस्ट करेल लगेचच. आणि याच्यामध्ये जर बघितलं तर फ्लुइड्स अँड देअर प्रॉपर्टीज म्हणजे त्याच्यामध्ये फ्लुइडच्या वेगवेगळ्या प्रॉपर्टीज, त्याची डेन्सिटी असेल, त्याची स्पेसिफिक ग्रॅव्हिटी असेल किंवा त्यामध्ये बल्क मॉड्युलस असेल, कॉम्प्रेसिबिलिटी असेल किंवा त्याच्यामध्ये जर पुढं बघितलं तर आपण अशा बऱ्याचशा प्रॉपर्टीज आहेत हे आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. जसे की कॅपिलॅरिटी असेल, ह्या प्रॉपर्टीज विषयी आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. आणि याविषयी क्वेश्चन्स 100% आपल्याला इथं एक्सपेक्ट करूयाच आपण. सरफेस टेन्शन बघितलं तर ही सुद्धा प्रॉपर्टीज आहे फ्लुइडची आणि त्याविषयीचे पॉईंट्स विचारले जातात. मग सरफेस टेन्शन वेगवेगळ्या केसेससाठी आपल्याला माहिती पाहिजे की ड्रॉपलेट असल्यानंतर किंवा मग सोप बबल असते
किंवा त्यावेळेस सरफेस टेन्शनचे फॉर्म्युलेज काय, त्यांचे काही स्टँडर्ड वॉटरसाठी सरफेस टेन्शन, मर्क्युरीसाठी सरफेस टेन्शन माहिती असणं आवश्यक आहे आपल्याला. फ्लूइड प्रेशर अँड इट्स मेजरमेंट. आता फ्लूइड प्रेशर म्हणजे प्रेशरचा कन्सेप्ट काय असतो, मग ॲटमॉस्फेरिक प्रेशर काय असतं, गेज प्रेशर काय असतं, ॲब्सोल्यूट प्रेशर काय असतं, आणि ते मेजर करण्यासाठी मग आपल्याला माहिती आहे की मॅनोमीटर वापरतात किंवा बॅरोमीटर असतं, आणि त्याच्यामध्ये मेकॅनिकल प्रेशर गेजेस असतात. या मॅनोमीटर विषयी सगळेच पॉईंट्स आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. आणि हायड्रोस्टॅटिक पास्कल्स प्रेशर लॉ. हायड्रोस्टॅटिक म्हणल्यानंतर की माहिती आपल्याला, ज्यावेळेस हे वॉटर हे रेस्ट कंडिशन असतं, एखाद्या पातेल्यामध्ये पाणी घेतल्यानंतर ते वॉटर वेगवेगळे कुठले कुठले फोर्सेस एक्झर्ट करत असतं, त्याविषयीचे सगळेच पॉईंट्स आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. मग हायड्रोस्टॅटिक प्रेशर लॉ काय असतो, मग ज्यावेळेस प्लेट व्हर्टिकल असते, प्लेट हॉरिझॉन्टल असते, प्लेट इन्क्लाइंड असते पाण्यामध्ये, मग वेगवेगळे फोर्सेस कुठल्या कुठल्या डायरेक्शनला कसे कसे एक्झर्ट होत असतात. आणि पास्कल्स प्रेशर लॉ आहे काय एक्झॅक्टली, तर रेस्ट कंडिशनमध्ये पास्कल प्रेशर लॉ माहिती असणं आपल्याला आवश्यक आहे. चला पुढे, फ्लूइड फ्लो अँड इट्स मेजरमेंट. आता फ्लूइड फ्लो म्हणजे पाईपमधनं ज्यावेळेस मुख्यतः फ्लो होत असतो, त्यामधनं त्याचा डिस्चार्ज फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला माहिती आहे की व्हेंच्युरोमीटर आहे, त्याच्यामध्ये नोझल मीटर आहे, नंतर त्याच्यामध्येच पुढे रोटामीटर असतं, आणखी यामध्ये ओरिफिस प्लेट असतं. ह्या चारही डिव्हाइसेस विषयी आपली इथं माहिती असणं आवश्यक आहे. आणि नंतर त्यांचे इक्वेशन्स माहिती असणं आवश्यक आहे. त्यांचे डिस्चार्ज सीडीच्या व्हॅल्यू म्हणजे कोएफिशियंट ऑफ डिस्चार्ज काय असतो हे सुद्धा माहिती असणं आवश्यक आहे. आता व्हेलॉसिटी मेजरमेंटमध्ये माहिती आहे आपल्याला की पाईपमधनं ज्यावेळेस वॉटर फ्लो होत असतं, त्यावेळेस आपण एक पिटॉट ट्यूब नावाची एक पिटॉट ट्यूब किंवा स्टॅग्नेशन ट्यूब वापरतो. मग त्याचे वेगवेगळे फॉर्म्युलेज आणि त्याविषयी सगळेच पॉईंट्स आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. फ्लूइड कायनामेटिक्स जरी हा मेन्शन केलेला पॉईंट नसेल, पण याविषयी तुम्हाला फ्लूइड कायनामेटिक्समध्ये मुख्यतः की याच्यामध्ये वेगवेगळे स्ट्रीम लाईन्स असतील, पाथ लाईन असेल किंवा स्ट्रीक लाईन असेल, किंवा व्हेलॉसिटी पोटेन्शियल फंक्शन काय असते, किंवा अशाच फंक्शनविषयी स्ट्रीम फंक्शन काय असते, व्हेलॉसिटी पोटेन्शियल फंक्शन, स्ट्रीम फंक्शनच्या व्हॅल्यूज आणि त्यांचे रिलेशन्स आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. नंतर आपण आणखी तसंच फ्लूइड कायनेमॅटिक्समध्ये टाईप ऑफ द फ्लो असतात बघा, स्टेडी, अनस्टेडी, रोटेशनल, इरोटेशनल, किंवा याच्यामध्ये युनिफॉर्म, नॉन युनिफॉर्म, कम्प्रेसिबल, इनकम्प्रेसिबल, लॅमिनार, टर्ब्युलंट, जे की पुढे आहेच आपल्याला, त्याविषयी माहिती असणं आवश्यक आहे आपल्याला. कंपल्सरी याचा अभ्यास याच्यामध्ये येतो. फ्लो थ्रू द पाईपमध्ये त्याच टाईपमध्ये पाईपमधनं फ्लो होत असताना एक्झॅक्टली लॉसेस कुठले होतात, कसे होतात, आणि लॉसेस कसे फाइंड आउट करायचे त्याविषयी माहिती असणं आवश्यक आहे. लॅमिनार फ्लोमध्ये आपल्याला माहिती पाहिजे की याच्यामध्ये लॅमिनार फ्लोच्या कंडिशन्स काय असतात, रेनॉल्ड्स नंबरच्या व्हॅल्यूज काय असतात, आणि तसंच आपल्याला याच्यामध्ये वेगवेगळे इक्वेशन्स की व्हेलॉसिटीचं इक्वेशन कसं असतं, किंवा पुढे शिअर स्ट्रेसचं डिस्ट्रीब्युशन कसं असतं. टर्ब्युलंट फ्लोमध्ये सुद्धा आपल्याला काही बेसिक इंट्रोडक्शन आहे, याची डिटेलमध्ये जास्त अनालिसिस करण्याची गरज नाही. की टर्ब्युलंट फ्लोविषयी फ्लो कसा असतो, आणि त्याच्यामध्ये सुद्धा व्हेलॉसिटीचं आणि शिअर स्ट्रेसचं डिस्ट्रीब्युशन. नंतर बाउंड्री लेअर थेअरीमध्ये बेसिक कॉन्सेप्ट आहे बाउंड्री लेअर थेअरी, की बाउंड्री लेअर फॉर्मेशन काय असतं, मग त्यामध्ये वेगवेगळे रिजन्स कुठले कुठले असतात, मग बाउंड्री लेअरचे वेगवेगळे थिकनेसेस कुठले असतात, डिस्प्लेसमेंट थिकनेस, मोमेंटम थिकनेस, एनर्जी थिकनेस, याविषयी माहिती असणं आवश्यक आहे. डायमेन्शनलेस नंबर्समध्ये सुद्धा आपल्याला सगळेच नंबर्स तुम्ही हे लिस्ट करून घ्यायचे बघा. मी जे इथं लिहितोय ते नंबर्स तुम्हाला कंपल्सरी माहिती असणं आवश्यक आहे. रेनॉल्ड्स नंबर आहे, युलर नंबर आहे, वेबर नंबर आहे, त्याच्यामध्ये मॅक नंबर असतो. यामध्ये आणखी एक राहिलेला याच्यामध्ये फ्रॉड नंबर एक असतो. हे पाचही नंबर विषयी आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. सो चला, हा झाला सिलेबस. तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगू शकता की याच्यामध्ये आपण कुठल्या सब्जेक्टनं सुरुवात करायची. सब्जेक्ट तर आपल्याकडे हे सगळेच आहेत. ज्याही सब्जेक्टनं सुरुवात करायची त्या सब्जेक्टमधनं तुमच्या रिक्वायरमेंटप्रमाणे मी सब्जेक्टला सुरुवात करू शकतो. तुम्ही कुठलाही 40 मार्क्सचा, 30 मार्क्सचा, 20 मार्क्सचा सब्जेक्ट मला सजेस्ट करू शकता. त्याप्रमाणे आपण सुरुवात करूया. लगेचच मी याची PDF एक्झाम स्टडी 1 या टेलिग्रामवरती लगेच पोस्ट करत आहे. सो थँक्यू स्टुडंट्स.